आपले सण आहे, आपले सण आहेत. फटाकडे उडवायचे न उडवायचे आपण ठरवायचे. पैसे आपले का कुठं खर्च करायचे आपण ठरवायचे. फटाकडे उडवू नका या मताची मी नाही, पण फटाके उडवत असताना त्याच्यावरती आपल्या देवाचे फोटो असतील असे फटाके तेवढे घेऊ नका. आपल्या देवदैवताचा अपमान होईल असं काही करू नका. फटाकडे बिनधास्त उडवा, पण त्याच्यावरती देवाचा फोटो येईल असं कुठले फटाकडे खरेदी करू नका. नाहीतर दिवाळीचं महत्त्व फार मोठं आहे. आता थोडा विषयांतर होईल, पण काही लोकांना वाटतं उगच करतात. उगच नाही, प्रत्येक गोष्टीचं एक कारण आहे. वसुबारस झाली, आता धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशी झाली की नंतर आता परवा दिवशी काय आहे? नरक चतुर्दशी. काय आहे? नरक चतुर्दशी. आणि नरक चतुर्दशी दिवशी काय केलं भगवंताने आपल्या सगळ्याला माहित आहे. भगवान श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला म्हणून नरक चतुर्दशी त्या दिवशी मानलं जातं. बरोबर. मग तसं आम्हाला काय करायचं माहिती आहे का? आपल्या अंतकरणात असणारा अज्ञानरूपी नरकासुराचा वध करून भगवान श्रीकृष्णाच्या नामरूपी दिव्याचा प्रकाश पसरवत आपल्याला दिव्याची दिवाळी साजरी करायची. तेव्हा ती आपली खरी नरक चतुर्दशी साजरी होईल. नरक चतुर्दशीला एकच करायचं की अज्ञानरूपी नरकासुर मारून ज्ञानाचा दिवा अंतकरणामध्ये नरक चतुर्दशी दिवशी पेटवायचा. मग नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी नंतर दुसरा दिवस कुठला तुम्हाला माहित आहे ना? बोला जरा. लक्ष्मीपूजन. घराघरात लक्ष्मीपूजन केलं जातं. बरोबर. लक्ष्मीपूजन का? समुद्र मंथन जेव्हा झालं, समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाली आणि त्या 14 रत्नामध्ये एक ज्या निघाल्या, ज्या दिवशी निघाला तो दिवस म्हणजे आपण लक्ष्मीपूजन म्हणून त्या दिवशी संबोधलं जातं. लक्ष्मीचं त्या दिवशी आगमन या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे आधीपासून लक्ष्मी देवी होत्या, पण समुद्र मंथनातून त्या दिवशी निघाल्या म्हणून लक्ष्मी देवीचं पूजन केलं जातं. पण मला एक वाटतं, लक्ष्मी पूजना दिवशी त्या लक्ष्मी माताने अवतार घेतला, त्या आल्या म्हणून त्यांचं तर पूजन केलं पाहिजे. पण ज्या लक्ष्मीमुळं आपल्या कसल्याही संसाराला चांगली किंमत आली, फुलाहून सुगंधित पसरणारा सुगंधित असा आपला सुंदर असा संसार ज्या लक्ष्मीमुळं झाला, त्या लक्ष्मीचं जरी पूजन आपण लक्ष्मी पूजना दिवशी केलं तर खरी लक्ष्मी पूजन आपलं झाल्याशिवाय राहणार नाही. आता लक्ष्मी पूजन सुद्धा झालं. तिसरं लगेच काय? बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा, ज्याला पाडवा सुद्धा म्हणतो. आता याचे दोन महत्त्व आहेत. बलिप्रतिपदा त्या दिवशी बळीराजाचं सुद्धा पूजन करतो. बऱ्याच ठिकाणी बळीराजाचं पूजन याच्याकरता, जेव्हा भगवान श्रीकृष्णाने वामन अवतार घेतला, वामन अवतारामध्ये बळीराजाला 3 पावलं जमीन मागितली. 3 पावलामध्ये 1 पाऊल आता सगळं आकाश पृथ्वी ब्रह्मांड व्यापून टाकलं. 1 पाऊल तरी शिल्लक आहे. 2 पावलं सगळं व्यापलं. मग 1 पाऊल बळीराजाने स्वतःच्या डोक्यावरती ठेवायला लावलं. तेव्हा देवानं बळीराजाला पाताळात पाठवलं. पाताळात पाठवल्यानंतर त्याची प्रजा दुःखी झाली की आमचा राजा एवढा चांगला होता, तो देवांसाठी भले वाईट वागू द्या, कसाही वागू द्या, पण त्याने आम्हाला कधी दुःख दिलं नाही. मग आमच्या राजाचं आम्हाला दर्शन घडवू द्या, आमचा राजा आम्हाला पुन्हा द्या. आता तेव्हा देवानं सांगावं, वामन अवतारामध्ये देवानं सांगावं ते शक्य नाही. पण तरी सुद्धा बळीने तुमच्याकरता फार गोष्टी चांगल्या केल्यात म्हणून एकच म्हणेल की वर्षातून एकदा फक्त तुमच्या कल्याणाकरता, या प्रजेकरता, तो तुम्हाला दर्शन देण्याकरता किंवा तुम्हाला भेट घेण्याकरता तो एकदा येईल. तो म्हणजे बलिप्रतिपदेचा दिवस. म्हणजे त्या दिवशी बळीराजा पृथ्वी तलावरती आपली प्रजा सुखात आहे का नाही हे पाहण्याकरता येतो. नंतर पाडवा याच्याकरता, कारण भगवान श्रीराम प्रभूंनी युद्ध खेळून, रावणासोबत युद्ध खेळून पाठीमागं परत गेले असताना देव जिंकून परत आल्यानंतर देवाचं आगमन झालं. म्हणून देवाच्या नावाने अगदी दिवे हे लावून की देवानं काय केलं, अन्यायाविरुद्ध लढा देऊन ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पडलेला आहे. एवढंच नाही, अधर्माचा नाश करून धर्माचे दिवे उजळलेले आहेत. पण देवाच्या नावाने दिवे लावून देवाचं सुद्धा काय केलं, स्वागत केलं. मग स्वागत केलं म्हणून नंतर पाडवा. आता पाडवा झाला की महत्वाचा दिवस, शेवटचा, दिवाळीमधला शेवटचा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज. भाव आणि बहिणीच्या नात्याचं अतूट बंधन जे दाखवतं तो दिवस म्हणजे भाऊबीजीचा दिवस. आणि म्हणून मला एकच वाटतं की भावानं बहिणीकडे जावं, बहिणीने भावाकडे यावं आणि आनंदाने भाऊबीज साजरी करावी, आनंदाने भाऊबीज साजरी करावी. पण भाऊबीज साजरी करत असताना महिला मंडळ एकच सांगणं आहे गड्या, भाऊबीज साजरी करत असताना जेव्हा ताट घेतो आपण भावाला ओवाळण्याकरता, दिवाळी म्हणजे नुसते दिवे नाहीत लावत, दिवाळी म्हणजे नुसते आकाशकंदील नाही लावत, दिवाळी म्हणजे नुसतं आपण या ठिकाणी चिवडा लाडू नाही खात. तर दिवाळीमध्ये आपल्या भावाला, आपल्या वडिलांना, वाडवडिलांना आपण अभ्यंग स्नान
चंदन उठणं लावून आपण काय करतो, आंघोळ घालतो का नाही, स्नान घालतो का नाही. मग स्नान घालत आणि कधी नवती बहिणीला भाव भेटलेले असतात, त्यामुळं बहिणी सोडत नाहीत. अंगाचं साल्ट निघोस तर ती मोती साबण घासते. हो, सगळा बदला एकदमच. आणि त्या मोती साबणाचं सुद्धा काही कळे ना बाबा. दिवाळीत एक वेळ ते फराळ करणार नाहीत लोक, चिवडा लाडू करणार नाहीत, पण मोती साबण आणणार नाही असा महाराष्ट्रात कुठला माणूस? काव चौकदार, तुमच्यात कुठली साबण आणतेत? हा, मोती साबणच आहे सगळीकडे. अहो, कुठल्या पुराणात लिहिलंय का की दिवाळी मोती साबण लावल्याशिवाय होऊच नाही शकत? पण ती एकदा जाहिरात तयार झाली की झाली. आणि ती उठा उठा दिवाळी आली, वा वा वा. आणि मोती स्नानाची वेळ झाली का? मोती स्नान केलं ना का दिवाळी व्हायची नाही का? आणि ते काही नाही हो. खरी दिवाळी चालू कधी होते माहिती का? जेव्हा त्या सगळ्याच्या स्क्रीनवरती ते लेकरू येतं ज्याच्या डोक्याला एक केस सुद्धा नाही. उघडं नागडच असतं तसंच येतं ते उघडं लेकरू, डोक्याला एक केस सुद्धा नाही. आणि उगा सगळ्याच्या स्क्रीनवरती मोबाईलवरती येणार. आणि आम्ही यंदा तुमच्या दिवाळीला काहीतरी पाठवतो, तुम्ही पण आमच्या इकडं फराळाचं काहीतरी पाठवा. आम्ही पाठवणार चिवडा लाडू शंकरपाळे करंजा, बस झालं ना. तुम्ही पण कुशाल लक्ष देऊन ऐकताय व. हां, नाही असलं सांगायला गेलं काय. बरं, ते लेकरू असं आहे बाबा, मी लहान असतापासून ते लेकरू अजूनच मी बघते तर ते लेकरू काही मोठंच होईना, तेवढंच आहे. त्या लेकराचं पण गणित कळण त्याची दिवाळी होती का नाही. असू द्या, विषयांतर करायचं नाही. तर भाऊबीज हा बहीण भावाच्या नात्याचा अतूट बंध दाखवणारा सण आहे. बहिणीने भावाकडे जावं, भावानं बहिणीकडे जावं, बहिणीने ओवाळण्याकरता तयार राहावं आणि भावानं ओवाळणी देण्याकरता सज्ज राहावं. आणि त्याच्याकरता सांगू तुम्हाला, बहिणीनं भावाला ओवाळत असताना ही चूक अजिबात करायची नाही. कोणती? की बहिणीने भावाला ओवाळत असताना ताटात सगळ्या वस्तू घ्याव्या, पण या वस्तू घ्यायच्या नाही. त्या कोणत्या वस्तू? बहिणींनो ऐका जरा, भावाला ओवाळत असताना ताटामध्ये या वस्तू अजिबात नसल्या पाहिजे. एक, राग. दुसरा, द्वेष आणि तिरस्कार. एक आईची लेकरं आहोत आपण. राग, द्वेष, तिरस्कार आपल्या भावाविषयी आपल्या अंतःकरणात कधीच नसला पाहिजे. आणि भावानं सुद्धा बहिणीला ओवाळणी देत असताना त्याने सुद्धा आपल्याकडे या वस्तू ठेवल्या नाही पाहिजे. राग, द्वेष, अहंकार, मत्सर मनामध्ये ठेवला नाही पाहिजे. बहिणीविषयी वाईट मनामध्ये ठेवलं नाही पाहिजे. तरच हे नाती टिकतात. म्हणून खरं पाहायला गेलं तर बहीण भावाचा अतूट नातं दाखवणारं भाऊबीजेचा. आता दिवाळीचं महत्त्व प्रत्येकाचं वेगळं सांगायला तेवढा वेळ नाही, पण मला असं वाटतं आपली दिवाळी तशी शेजारच्याची सुद्धा दिवाळी व्हावी एवढं प्रयत्न करा. शेजारच्याची, आमच्या साधू संतांनी सुद्धा स्वतःची दिवाळी तर केली, पण जगाची सुद्धा दिवाळी केली. आणि म्हणून आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी, आनंदाची दिवाळी घरी बोलवा वनमाळी, घालिते मी रांगोळी गोविंद गोविंद, घालिते मी रांगोळी गोविंद गोविंद. घरी आले देव त्यांच्या चरणी ठेवा भाव, मुखी मना राम शिव, मुखी मना राम शिव. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मुखी मना राम शिव, आजी आनंदी आनंद, घालिते मी रांगोळी गोविंद गोविंद, घालिते मी रांगोळी गोविंद गोविंद. म्हणजे आनंदाची दिवाळी प्रत्येकाची साजरी व्हावी असा आपण सुद्धा विचार केला पाहिजे. माझ्या साधू संतांनी दिवाळी केली अगदी तशी. विठ्ठल विठ्ठल. प्रेमानं साधू संतांनी जनाबाई तर किती प्रेमानं म्हणतात की देवा सणा दिवाळीचा आला, सणा दिवाळीचा आला, नामाला उपासी गेला, नामाला उपासी गेला. आधी
पाहिजे बरं.